कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. ऊस गाजर रताळू अवघा झाला से गोपाळू, सावता म्हणे केला मळा विठ्ठल पायी गोविला गळा. भाज्यांच्या मळ्याची मशागत करत करत पांडुरंगाचं नामस्मरण करून सावता माळाने आपल्या भोळ्या भाबड्या भक्तीने विठुरायाला प्रसन्न केलं आणि संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ या संत श्रेष्ठींच्या पंक्तीत थेट जाऊन बसला संत सावतामाळी बनून. याच संत सावतामाळीच्या मळ्यात उगवलेल्या रताळ्याचा एक खास प्रकार आज आम्ही घेऊन आलो खास तुमच्यासाठी. एकादशी विशेष सदरात आज आपण बनवणार आहोत अतिशय पारंपरिक, अतिशय जुनी, ठेवणीतली आणि लोप पावत चाललेली पाकविधी रताळ्याच्या भातुड्या. रताळ्याच्या भातुड्या बनवण्यासाठी आपल्याला लागेल एक रताळं, 100 ग्राम गूळ आणि 3 ते 4 चमचे साजूक तूप. सर्वप्रथम वाहत्या पाण्यात रताळं स्वच्छ धुवून घ्या. यानंतर धुतलेल्या रताळ्याला चिरून त्याचे 2 भाग करा. आता हे रताळं कुकरमध्ये शिजवून घ्या. 3 शिट्ट्यात रताळं शिजतं. यानंतर शिजलेलं रताळं एका भांड्यात काढून घ्या आणि याची सालं काढा. आता ठेचलेला किंवा किसलेला गूळ या रताळ्यांमध्ये घाला. आणि हे मिश्रण कुस्करून छान एकजीव करा. यानंतर प्लास्टिकच्या एका पेपरला तूप लावून घ्या आणि रताळं व गुळाच्या मिश्रणाचे गोळे त्यावर ठेवा आणि थापटून थापटून अशा प्रकारे रताळ्याच्या भातुड्या तयार करून घ्या. भातुड्या थापटताना हाताला तूप जरूर लावा. अशा तऱ्हेने थापटून सर्व भातुड्या तयार करून घ्या आणि याला किमान 1 दिवस तरी ऊन दाखवा. या भातुड्यांना कडक सुकवून घ्या. सुकल्यानंतर रताळ्याच्या या भातुड्या तुम्ही भाजून खा किंवा अशाच खा. तयार झाल्या रताळ्याच्या भातुड्या. गावाकडे विठ्ठलाच्या वारीला निघाल्यावर वारकरी आपल्या शिदोरीत हमखास बांधून नेतो रताळ्याच्या भातुड्या.